चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन या 2 व्हेरिएबल्स, बरोबर. मग आपल्याकडे असे 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत, म्हणजे 2 लिनियर इक्वेशन दिलेले आहेत, हे आपण याला सायमल्टेनियस म्हणतो. आता या सायमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व्ह करायचं म्हणजे आपल्याला एक्स अँड वाय ची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर आहे. मग आता काय करायचं, याला सॉल्व्ह करत असताना सर्वात आधी काय करायचं, दिलेल्या क्वेश्चनला लिहून घ्यायचं. हे दिलेल्याच इक्वेशनला लिहून घ्या. 15x + 17y = 21, याला इक्वेशन नंबर 1 दिलं, बरोबर. त्यानंतर 17x + 15y = 11, याला इक्वेशन नंबर 2 दिलं. आता बघा या ठिकाणी काहीतरी तुम्हाला सारखं दिसत आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये एक्स अँड वाय चे जे काही कोइफिशियंट्स आहेत तेच कोइफिशियंट या ठिकाणी काय झाले, एक्सचेंज झाले, अदला बदली झाली, बरोबर आहे. जर असे जर क्वेश्चन तुम्हाला दिसले तर मग काय करायचं, फर्स्ट ॲडिशन करायचं, नेक्स्ट काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे, बरोबर. ॲडिंग करायचं, नेक्स्ट सबट्रॅक्शन करायचं, किंवा सबट्रॅक्शन करायचं त्याच्यानंतर ॲडिंग करायचं. या ठिकाणी काय करतो, सर्वात आधी ॲडिंग करतो. ॲडिंग म्हणजे बेरीज. ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन नंबर 2 वी गेट, काय भेटते बघा आपल्याला, सोपा आहे. 15x + 17y = 21, 17x + 15y = 11, यांचा करायचा आहे प्लस. बघा इकडे लक्ष द्या रे, 15 + 17 होणार किती रे, 32x + 32y = किती होणार आहे, 32, बरोबर. या ठिकाणी बघा 32 दोन्ही ठिकाणी सारखं आहे. मी काय करणार, आता 32 कॉमन काढणार, x + y ब्रॅकेटमध्ये राहणार 32. आता मला 32 तिकडे पाठवायचं आहे, तर काय भेटणार मला, x + y = 32 अपॉन मध्ये 32. बघा या ठिकाणी खालती वरती दोन्ही सारखे आहेत, याचा अर्थ आपल्याला नेहमी आन्सर काय भेटतो, 1 भेटतो. काय भेटते रे, म्हणजे x + y = 1 मिळाला आहे. पुन्हा एक नवीन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं इक्वेशन भेटला. याला नंबर द्यायचा 3 झालं. आता आपण या ठिकाणी ॲडिंग केलं, आता काय करायचं, सबट्रॅक्टिंग करायचं. सबट्रॅक्टिंग म्हणजे वजाबाकी, सबट्रॅक्टिंग. आता बघा या 2 इक्वेशनमध्ये हा जो आहे 11 आणि 21, 11 लहान आहे, तर हा जो इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 2 आपण 1 मधून मायनस करू. इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन नंबर 1 वी गेट, चला काय भेटते बघा, काय भेटणार, हां इक्वेशन नंबर 2 1 मधून काढायचं आहे, तर 1 वरती लिहा. 15x + 17y = 21 - 17x + 15y = 11. आता मायनस करायचं आहे, तर 15 - 17 आहे, म्हणजे काय होणार, 17 मधून 15 गेले 2 वाचणार, बरोबर. 2x, पण 17 ला मायनस सिम्बॉल असल्यामुळे -2x येणार, बरोबर आहे. त्यानंतर बघा 17 - 15 होणार आहे 2, पण +2 येणार कारण की प्लस मोठ्याला आहे. = 21 - 11 केलं, आन्सर किती भेटणार आहे, 10. आता बघा या ठिकाणी मी -2 कॉमन काढतो, या ठिकाणी मी -2 बाहेर काढतो, -2. तर -2 काढलं तर इथं x राहणार, पण या ठिकाणी प्लसचा मायनस बनणार, म्हणजे इथं 10. समजलं का एवढं. या ठिकाणी x - y = 10 डिवायडेड बाय -2 येणार, म्हणजेच काय भेटणार मला, x - y = -5. काय भेटणार आहे, हां याला इक्वेशन नंबर द्यायचा 4. समजलं एवढं. आता बघा इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 मध्ये इथं x + y आहे, इथं x - y आहे, म्हणजे मला आता इथं y ची व्हॅल्यू मला 0 करता येणार. कधी, जेव्हा आपण यांना ॲड करू. ॲडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 वी गेट, काय भेटणार बघा, इथं x + y = 1, x - y = -5. प्लस करायचं यांचं, x + x 2x + y -y 0, म्हणजे 1 - 5 म्हणजे -4, बरोबर आहे.
मग x इज इक्वल टू -4/2, देअरफॉर x इज इक्वल टू -2. काय भेटणार आहे? -2. चला आता भेटलेलं व्हॅल्यू एक्सचं काय करायचं इथं? सबस्टिट्यूट करायचं आहे, म्हणजे पुट करायचं आहे. सबस्टिट्यूट x इक्वल टू -2 इन इक्वेशन. आता बघा आपला y ची व्हॅल्यू पाहिजे ना, इथं पुट करणार. इन इक्वेशन 3 वी गेट काय भेटेल बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू किती आहे? -2 प्लस वाय इक्वल टू 1, म्हणजेच काय, y इज इक्वल टू 1 प्लस 2. -2चं काय बनलं? +2. देअरफॉर y इज इक्वल टू 3, म्हणजे देअरफॉर x, y इज इक्वल टू, x किती भेटला? -2 हा 3 आर द सोल्युशन. समजलं का रे? चला लिहा.